कर्नाटकचे माजी पोलीस महासंचालक ओम प्रकाश यांची हत्या। हत्येनंतर पत्नी व मुलीने स्वतःला कोंडून का घेतलं? कोण होते हे ओम प्रकाश? माजी पोलीस महासंचालक हत्या प्रकरणात नवा खुलासा, पत्नी ताब्यात, हत्येमागचे धक्कादायक कारण उघड। नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। कर्नाटकचे माजी पोलीस महासंचालक ओम प्रकाश यांची राहत्या घरी हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। ही घटना रविवारची असून बंगलोर मधील त्यांच्या घरी त्यांचा मृतदेह आढळून आलाय। विशेष म्हणजे त्यांची पत्नी व मुलगी त्यावेळी घरातच होते। घरातल्या एका खोलीत त्या दोघींनी स्वतःला कोंडून घेतलं होतं। पोलिसांना हत्येमध्ये ओम प्रकाश यांच्या पत्नीचा हात असल्याचा संशय असून त्या संदर्भात चौकशीसाठी पत्नीला ताब्यात घेण्यात आले। या प्रकरणात अद्याप कुणाला अटक करण्यात न आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। ओम प्रकाश निवृत्तीनंतर बंगलोरमध्ये स्थायिक झाले होते। बंगलोरच्या HSR लेआउट भागात ते वास्तव्य करत होते। रविवारी संध्याकाळी 4:30 वाजताच्या सुमारास ही हत्या झाल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे। ओम प्रकाश यांच्या मुलाने या संदर्भात तक्रार दाखल केल्यानंतर त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला। यानंतर पोलिसांनी तातडीने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे। 67 वर्षीय ओम प्रकाश हे मूळचे बिहारचे होते। 1981 साली ते IPS सेवेत रुजू झाले। कर्नाटक मधील बेल्लारी जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती। कर्नाटक मधील विविध जिल्ह्यांमध्ये पोलीस अधीक्षक म्हणूनही त्यांनी काम केले। या व्यतिरिक्त ते लोकायुक्त पोलीस दलातही होते। शिवाय क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंटचे DIG म्हणून त्यांनी काम पाहिले। 2015 साली त्यांनी कर्नाटकचे पोलीस महासंचालक म्हणून पदभार स्वीकारला। 2017 साली ते निवृत्त झाले। पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता त्यांना मृतदेहाजवळ धारदार शस्त्र सापडल्याची माहिती समोर आली आहे। बंगलोरचे अतिरिक्त पोलीस आयुक्त विकास कुमार यांनी या संदर्भात प्रसार माध्यमांना माहिती दिली। त्या शस्त्राने ओम प्रकाश यांची हत्या करण्यात आली आहे की नाही या संदर्भात आम्ही सविस्तर तपास करत आहोत, असं विकास कुमार म्हणाले आहेत। ओम प्रकाश यांची हत्या झाली तेव्हा बंगल्यात त्यांची पत्नी पल्लवी आणि मुलगीही उपस्थित होत्या, अशी माहिती समोर आली आहे। हत्या झाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल होण्याआधी ओम प्रकाश यांची पत्नी व मुलीने स्वतःला एका खोलीत कोंडून घेतलं होतं। पोलिसांनी घटनास्थळी पोहोचल्यावर या दोघींना बाहेर काढलं। यानंतर चौकशीसाठी पत्नी पल्लवी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। ओम प्रकाश यांच्या हत्येमागे संपत्तीचा वाद कारणीभूत असल्याचा संशय पोलिसांना आहे। मात्र तरी देखील हेच हत्येमागचं कारण होतं का याचा पोलीस तपास करतायत। तसेच ओम प्रकाश यांच्या मृतदेहाच्या शवविच्छेदन अहवालातून देखील अधिक माहिती समोर येऊ शकेल, असं पोलिसांनी सांगितलं। आता मात्र या प्रकरणात मोठा खुलासा समोर आलाय। पतीची हत्या करून पत्नी पल्लवीने तिच्या मित्राला व्हिडिओ कॉल केला होता। मी राक्षसाला मारून टाकले, असं तिनं तिच्या मित्राला सांगितलं। सध्या पोलीस ओम प्रकाश यांच्या हत्येचा तपास करतायत। पत्नी पल्लवीने चाकू मारण्यापूर्वी पतीच्या चेहऱ्यावर मिरचीची पावडर टाकल्याचंही तपासात उघड झालंय।